नमस्कार मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. लोकसभा निवडणुकामध्ये महाविकास आघाडीला दणदणीत यश मिळालं. शिंदे भाजप युतीची पिछेहाट झाली आणि आता विधानसभा निवडणुकींची तयारी महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. उद्धव ठाकरे गटाचे कोणते 15 उमेदवार असतील ज्यांचा विजय आजच निश्चित मानला जातोय किंवा काय असेल उद्धव ठाकरेंची पहिली यादी, चला तर बघूयात. निश्चितच पहिलं नाव असेल आदित्य ठाकरे यांचं. सगळ्यात साहजिक पहिलं नाव. वरळी या विधानसभेतून आदित्य ठाकरेंचं तिकीट पक्क मानलं जात आहे. दुसरं नाव आहे सुनील राऊत यांचं. नैतिकतेचं दडपण असणारं नाव म्हणजे सुनील राऊत. विक्रोळी या विधानसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा आमदार झालेले सुनील राऊत हे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे बंधू आहेत आणि यंदा 2024ला ते कदाचित त्यांची हॅट्रिक पूर्ण करतील. जर जिंकले तर जिंकणार का सुनील राऊत? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. तिसरे संभाव्य उमेदवार असणार आहेत निश्चितच नितीन देशमुख. एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांसोबत सुरतला गेल्यानंतर चर्चेत आलेलं पहिलं नाव म्हणजे नितीन देशमुख यांचं. बाळापूर विधानसभेतून यांचं तिकीट देखील पक्क मानलं जात आहे. बाळापूरमधून नितीन देशमुख जिंकतील का? कमेंट करायला विसरू नका. तुमच्या मतदारसंघामध्ये देखील ठाकरे गटाचा कोणता उमेदवार असणार आहे ते देखील आम्हाला निश्चित सांगा, म्हणजे दुसरी यादी बनवायला आपल्याला सोपं जाईल. चौथं नाव आहे कैलास पाटील यांचं. शिंदे गटातील आमदार सुरतला जात असताना आपण लघुशंकेचं कारण सांगून तिथून सुटका करून घेतली आणि कधी चालत तर कधी ट्रकमधून मुंबई गाठली आणि उद्धव ठाकरेंना भेटलो आणि आता त्यांच्यासोबतच राहणार आहोत असं कैलास पाटील यांनी सांगितलं. धाराशिव विधानसभेतून यांचं तिकीट देखील फायनल मानलं जात आहे आणि त्याचा विजय देखील होईल अशी शक्यता वर्तवली जाते. तुमचं कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. पाचवं नाव आहे राहुल पाटील यांचं. परभणी विधानसभेतून यांना पुन्हा एकदा संधी दिली जाईल अशी शक्यता आहे. सहावं नाव आहे अजय चौधरी यांचं. शिवसेनेनं एकनाथ शिंदेंवर पहिली कारवाई केली ती म्हणजे त्यांना गटनेतेपदावरून हटवण्यात आलं आणि त्यांच्या जागी अजय चौधरी यांची नियुक्ती झाली. 2014 मध्ये चौधरी शिवडी मतदारसंघातून निवडून गेले. या यशाची पुनरावृत्ती त्यांनी 2019 मध्येही केली आणि पुन्हा 2024ला ते मैदानात असतील. निवडून आले तर त्यांची हॅट्रिक होण्याची शक्यता आहे. कोण असेल शिवडीचा आमदार? कमेंट बॉक्समध्ये लिहायला. त्यानंतर सुनील प्रभू. मुंबईचे माजी महापौर असणारे सुनील प्रभू शिवसेनेचे निष्ठावान म्हणून ओळखले जातात. 2014 मध्ये दिंडोशी मतदारसंघातून ते आमदार झाले आणि 2019 मध्ये त्यांनी 44,000पेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला. 2024ला ते पुन्हा ठाकरे गटाकडून निवडणूक लढवतील अशी शक्यता आहे. सुनील प्रभू पुन्हा एकदा जिंकून येतील का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. यांचा विजय देखील जवळपास निश्चित मानला जातोय. त्यानंतर 8वं नाव आहे ज्यांचा विजय निश्चित मानला जातोय किंवा जे ठाकरेंच्या पहिल्या संभाव्य यादीमध्ये असू शकतात ते म्हणजे उदयसिंग राजपूत. कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत यांचं शिवसेनेसोबत असलेलं नातं तसं इंटरेस्टिंग आहे. 2004ला अपक्ष म्हणून अवघ्या 2,000 मतांनी त्यांचा पराभव झाला होता. 2009 मध्ये पुन्हा अपक्ष म्हणून 4,000 मतांनी त्यांचा पराभव झाला. 2014 मध्ये निवडणुकीत राजपूत फक्त 1,500 मतांनी पराभूत झाले. 3 वेळा पराभूत झाल्यानंतर 2019 मध्ये त्यांना शिवसेनेनं संधी दिली आणि आपल्या चौथ्या प्रयत्नात त्यांनी अपक्ष हर्षवर्धन जाधव यांचा 19,000 मतांनी पराभव केला आणि ते जिंकून आले. 3 वेळा पराभव, चौथ्यांदा विजय उदयसिंग राजपूत यांचा झाला. पुन्हा एकदा उदयसिंग राजपूत कन्नडचे आमदार होतील का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. त्यानंतर पुढचं नाव आहे रमेश कोरगावकर यांचं. भाडूप वेस्ट या शिवसेनेच्या पूर्वापारच्या बालेकिल्ल्यातून निवडून आलेले रमेश कोरगावकर यांची आमदारकीची ही पहिलीच टर्म होती. आता दुसऱ्यांदा ते मैदानात असतील अशी शक्यता आहे आणि दुसऱ्यांदा ते निवडून येतील का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. त्यांचा विजय देखील जवळपास निश्चित मानला जातोय. संजय पोतनीस 10वं नाव ठाकरे गटाच्या संभाव्य यादीत. कालिनाचे आमदार असलेल्या संजय पोतनीस यांची ही दुसरी टर्म आणि आता ते हॅट्रिक मारतील का असा प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतंय ते देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. तुमच्या मतदारसंघात कोण असणार आहे ठाकरे गटाचा उमेदवार किंवा कोण आहे ठाकरे गटाचा संभाव्य उमेदवार ते देखील आम्हाला अवश्य सांगा. 11वं नाव आहे प्रकाश फातपेरकर यांचं. 2014 पर्यंत शिवसेनेला चेंबूरमध्ये विजय मिळवण्यात अपयश आलं होतं. मात्र 2014च्या निवडणुकांमध्ये प्रकाश फातपेरकर यांनी 2 वेळचे माजी आमदार आणि मुंबई काँग्रेसचे वजनदार नेते चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव केला. 2021 मध्ये त्यांनी पुन्हा एकदा हंडोरे यांना पाणी पाजलं आणि आता 2024ला ते मैदानात असणार आहे. ठाकरे गटाच्या पहिल्या यादीतलं हे 11वं नाव.
12वं नाव ज्यांना महाराष्ट्र ओळखतो ते म्हणजे भास्कर जाधव. उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेची सूत्र आल्यानंतर शिवसेनेला जय महाराष्ट्र करणारं पहिलं नाव म्हणजे भास्कर जाधव यांचं होतं. आणि आज पुन्हा एकदा शिवसेनेची तशीच परिस्थिती आहे. जेव्हा उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची सूत्र हाती घेतली होती तशीच, आणि आजही भास्कर जाधव पुन्हा एकदा परत आलेले आहेत शिवसेनेमध्ये आणि उद्धव ठाकरेंसोबत आहेत. त्यांचं देखील तिकीट फायनल असणार आहे 2024च्या विधानसभेसाठी आणि त्याचा विजय देखील जवळपास निश्चित मानला जातोय. त्यानंतर पुढचं नाव आहे राजन साळवी यांचं. सलग 3 वेळा राजापूरमधून निवडून आलेल्या राजन साळवी उद्धव ठाकरेंचे कट्टर समर्थक मानले जातात आणि यावेळी जर ते निवडून आले तर ते विजयाचा चौकार मारणार आहेत. तुम्हाला काय वाटतंय, ते जिंकून येतील का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. 14वं नाव आहे वैभव नाईक यांचं. शिवसेनेचे जायंट किलर म्हणून वैभव नाईक ओळखले जातात. याचं कारण म्हणजे 2014च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी शिवसेना नेते नारायण राणे यांचा तब्बल 10,000 मतांनी धक्कादायक पराभव केला होता आणि त्यामुळं त्यांचं पहिल्याच यादीत नाव असणार आहे 2024च्या विधानसभेसाठी ठाकरे गटाकडून. ते जिंकून येतील का? कोण असेल तुमचा आमदार? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. त्यानंतर 15वं नाव आहे ऋतुजा रमेश लटके यांचं. अंधेरी पूर्वचे आमदार रमेश लटके यांचं निधन झाल्यानंतर 2022 मध्ये या जागेसाठी पोटनिवडणूक झाली आणि या पोटनिवडणुकीत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी उद्धव ठाकरे गटाकडून मशाल या चिन्हावर निवडणूक लढवली आणि त्या विजयी झाल्या. 2024ला पुन्हा एकदा ऋतुजा लटके या मैदानात असतील यावर कुणालाही शंका असण्याचं कारण नाही. पुन्हा एकदा त्यांना विजय मिळेल का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. तर हे होते उद्धव ठाकरे गटाचे 15 संभाव्य उमेदवार 2024च्या विधानसभा निवडणुकीसाठी. महाराष्ट्रामध्ये तुमच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंचा उमेदवार कोण असेल आणि कोण जिंकून येईल तुमच्या मतदारसंघामध्ये कमेंट करायला विसरू नका. चला तर दुसरी यादीची तयारी करूया. दुसऱ्या यादीसाठी तुमचं मत अतिशय महत्त्वाचं आहे आम्हाला. ते कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा घेतो. जय महाराष्ट्र.